शुभ सकाळ. मित्रांनो, आज जरा आपल्या चेहऱ्यावर थोडंसं तणावाचं वातावरण हे दिसतं आहे. परीक्षा जवळ आली आहे माहिती आहे, पण आपल्यापैकीच बरेचसे जे मित्र आहेत, ते परीक्षेच्या बऱ्याच अगोदरपासून तयारी करत असतात. काही मित्र जे आहेत, ते थोडंसं एक 8-15 दिवस परीक्षेला वेळ आहे, तेव्हा तयारी करतात. मात्र काही जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आपलेच जे मित्र आहेत, ते अगदी ऐन परीक्षेचे 1-2 दिवस अगोदर कुठेतरी चाचपत असतात, की मला नेमकं काय करायचं आहे. ही जी धावपळ होते आहे, ह्या धावपळीमुळे आपल्या मनावर विविध प्रकारचा तणाव हा निर्माण होत असतो आणि काही काळजी करू नका. हाच परीक्षेचा जो तणाव आहे, तो आपण कशाप्रकारे कमी करू शकतो, यावरच आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी डॉक्टर जगताप मनीषा, सहाय्यक प्राध्यापक, बहिस्थ शिक्षण आणि अध्ययन विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून आपल्याशी संवाद साधत आहे. मित्रांनो, आज आपला जो विषय आहे तो आहे परीक्षा तयारी आणि तणाव व्यवस्थापन. आता परीक्षा म्हटलं की अगोदरच आपल्याला थोडंसं अस्वस्थता अशी वाटत असते. मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात. बऱ्याचशा संकल्पना क्लिअर असूनही काही वेळेला आपण काय होत असतो, ब्लँक होत असतो आणि मग तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न निर्माण होतात, समस्या निर्माण होतात आणि अगदी काही क्षणासाठी का होईना आपण काहीच केलेलं नाही अशी कुठेतरी भावनाही निर्माण होते. मग अशी का निर्माण होते, हा तणाव आपल्याला का येत असतो, तर त्याची कारण आपण बघूया. परीक्षेच्या वेळेला आपल्या तणाव निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी अगदी ठळक कारण मी आहे, की जे तुमच्या अगदी दैनंदिन जीवनात तुम्ही अनुभवत असतात. कदाचित प्रत्येक कारणाकडे जर तुम्ही बघितलं, की तुम्हालाही लक्षात येईल, की हे निश्चितच माझ्याशी निगडीत आहे. आपण काय करत असतो, की अभ्यासासाठी आवश्यक असलेली जी काही तंत्र असतात किंवा जी कौशल्य असतात, तर ती आपण अवगत करत नाहीत किंवा आत्मसात करण्यासाठी आपण काय करत असतो, नेहमीच दुर्लक्ष करत असतो, की काय गरज आहे मला? एकदा वाचले की होतं आहे. मी कॉलेजला 1-2 लेक्चर अटेंड केले तरी होणार आहे. मित्रांच्या नोट्स मला मिळाल्या तरी मी ते वाचले की होणार आहे. असा काहीतरी ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे, हा तुमच्या मनामध्ये येत असतो आणि म्हणून परीक्षेच्या वेळेला जी आवश्यक तयारी करणं गरजेचं असतं, ती आपल्याकडून होत नाही. शिवाय वेळेचं जे व्यवस्थापन आहे, त्याचा सुद्धा अभाव असतो. मी म्हटलं मगाशी आपल्याला, काही मित्र जे आहेत 15 दिवस अगोदर, नंतर 2 दिवस अगोदर, काही अगदी ऐन परीक्षेच्या दिवशी बघतात, की नेमका माझा आज पेपर कोणता आहे. म्हणजे वेळेचं प्रॉपर नियोजन जर आपण केलं नाही, तरी सुद्धा आपल्याला तणाव हा निर्माण होत असतो. शिवाय आपण ज्या वेळेला कॉलेजला जात असतो किंवा लेक्चर अटेंड करत असतो, त्यावेळेला नेमके प्राध्यापक आपल्याशी काय संवाद साधतात आहे, याकडे आपण लक्ष देत नाही. कदाचित तुम्ही वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये तुमचं एकाग्रता वाढवलेली असते. मनात काहीतरी वेगळे विचार चाललेले असतात. कुठेतरी बाहेर जायचं असतं. कदाचित काही विद्यार्थ्यांचे शारीरिक प्रश्न असतील, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा आणि शिक्षकांचा जो संवाद असतो, तो कुठेतरी दुरावतो आणि जी एकाग्रता आवश्यक असते, ती एकाग्रता निर्माण होत नाही. शिवाय आपण जे करत असलेले प्रयत्न आहे किंवा आपल्यामध्ये आवश्यक असणारी जी काही जिद्द आहे, तर ती जिद्द जी आहे, ती मात्र तुम्हाला काय करतात, ती जिद्द जी आहे, ती जर तुम्हाला टिकवता आली नाही किंवा कसोशीने प्रयत्न जर करता आले नाही, तरी सुद्धा आपल्याला काय होत असतो, हा विपरीत परिणामांना हे सामोरं जावं लागत असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळशीपणा. मी ठरवलेलं आहे, की मी आता परीक्षेचे मी काही दिवस अगोदर अगदी पहाटे उठून अभ्यास करणार आहे, असं मी ठरवते आहे. पण काय होतं, आज आता पहाटे 5 वाजता उठायचं आहे, बेल लावलेली असते. पण मात्र पहाटे 5 वाजता उठलं की पुन्हा आपण बेल बंद करतो 5 मिनिटांनी असं करत करत सकाळचे 8 वाजतात, तरी सुद्धा आपण काय करत नाही, उठत नाही. म्हणजे हा कुठेतरी आळशीपणा जो आहे, तो सुद्धा आपल्याला काय होत असतो, कारणीभूत हा होत असतो. म्हणजे अशी विविध कारणं जी आहेत, ती कारणं आपल्याला परीक्षेच्या वेळेला किंवा त्याच्या अगोदर तणाव निर्माण करण्यासाठी काय होत असतात, कारणीभूतही होत असतात. आता परीक्षेच्या वेळेला जो काही ताण येत असतो, तर आता बघा मित्रांनो, शारीरिक ताण येत असतो, मानसिक ताण येत असतो, भावनिक ताण येत असतो आणि हे जे काही प्रकार आहेत ना, कदाचित तुम्हाला बालिश वाटत असेल, पण लक्षात घ्याल, ही छोटी छोटी कारणं सुद्धा मोठा एखादा विस्फोट होण्यासाठी काय होत असतात, कारणीभूत होत असतात आणि म्हणून
आपली जी काही शारीरिक जी क्षमता आहे किंवा मानसिक क्षमता जी आहे किंवा भावनिक पातळी जी आहे, तिथे सुद्धा कुठेतरी कमी जास्तपणा झाला, की तरी सुद्धा काय येत असतो, परीक्षेचा ताण हा येत असतो. मग आपण ह्या ताणांकडे जे कारणं आहेत, त्या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. तर मला नेमका कोणकोणत्या प्रकारचा ताण येतो आहे, माझ्या शरीरावर कोणत्या प्रकारचे परिणाम होतात आहे, हे जर आपल्याला बघायचं असेल, तर काही सिम्प्टम्स आपल्याला दिसतात, ते आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. की बऱ्याच वेळेला काय होत असतं, की आपल्याला घाम येत असतो. कारण परीक्षेचं एक तर टेन्शन असतं आणि माझ्याकडून होणार नाही अशी कुठेतरी नकारात्मक भावना आपली असते आणि मग अगदी आपल्याला बऱ्याच वेळेला घाम हा काय होत असतो, येत असतो. शिवाय कधी-कधी काय होतं, आपले हातपाय एकदम थंड पडत असतात किंवा एकदम गरम वाटत असतात. म्हणजे असं कुठेतरी प्रमाण जे आहे ते जाणवत असतं. काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी म्हणजे वाढत असते. आणि या डोकेदुखीमुळे काय होत असतं, की आपलं लक्ष जे आहे ते योग्य ठिकाणी केंद्रित करण्यापेक्षा आपण वेगळ्या ठिकाणी कुठेतरी केंद्रित करतो आणि माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं मला सोल्युशन जेव्हा मिळत नाही, त्यावेळेला मात्र मला काय सोल्युशन जेव्हा मिळत नाही, त्यावेळेला मात्र मला डोकेदुखी काय होत असते, वाढत असते. शिवाय बऱ्याच वेळेला काय होत असते, की मळमळ सुद्धा होत असते. की काही कारण नाहीये. फक्त एक तणाव जो आहे, हा तणाव फक्त कारणीभूत असतो आणि मग आपल्या शरीरावर अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय होत असतात, परिणाम हे जाणवत असतात. त्याच पद्धतीने हृदयाचे ठोके सुद्धा बऱ्याच वेळेला काय होतात, गतिमान होतात. खूप धडधड करायला लागतं आणि मग आपल्याला खूप भीती वाटायला लागते, की अरे आता माझ्यावर काही परिणाम होणार आहे का? मी आजारी पडणार आहे का? किंवा मला हृदयाचा काही त्रास होणार आहे का? अशी वेगळ्या प्रकारची भीतीही मात्र काय होत असते, निर्माण होत असते. तुमचा श्वास जो आहे तो सुद्धा अनियमित होत असतो. कधी एकदम भरभर श्वास होतो म्हणजे त्या श्वासाची जी गती आहे ती गतीही वाढत असते आणि काही वेळेला तुमच्या श्वासाची गती जी आहे ती सुद्धा काय होत असते, कमी होत असते. काही जणांना चक्कर येण्याचं प्रमाण असतं, की अगदी काहीच नाहीये, समोर ब्लँक झालेलं आहे आणि हे चक्कर येण्याचं प्रमाण सुद्धा काही जणांमध्ये दिसत असतं. काही विद्यार्थी जे आहेत त्यांचे हातापायाचे स्नायू जे आहेत ते सुद्धा काय होत असतात, असे कडक होत असतात किंवा आखडल्यासारखं त्यांना जाणवतं. म्हणजे अशा प्रकारचे शारीरिक जे काही सिम्प्टम्स जे आहेत, ती मात्र आपल्याला तणाव जे निर्माण जेव्हा होत असतो, त्यावेळेला हे लक्षात येत असतं. तुमच्या भावनिक ज्या काही क्षमता आहेत किंवा भावनिक परिणाम सुद्धा होत असतो. काय होत असतं, की प्रत्येकाच्याच घरामध्ये अध्ययन पोषक वातावरण असतं असं नाहीये. बऱ्याच जणांची फॅमिली ही मोठी असते, काही जणांची छोटी असते, काही जणांच्या घराचा प्रश्न असतो किंवा मी नेमकं अभ्यासाला कुठे बसायचं आहे, हा एक मोठा प्रश्न असतो. आणि त्यामुळे होतं काय, की आपल्या भावना जे आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय होत असतो, त्रास होत असतो आणि म्हणून की मी जे काही करते आहे किंवा जे काही मी काम करतो आहे, जे अभ्यासाचं माझं जे नियोजन आहे, त्या पद्धतीने मी जे काही तयारी करतो आहे, तर ती तयारी जर माझी योग्य दिशेने होत नसेल, तर आपल्या मनाला कुठेतरी गिल्टी फील होतं, की अरे, इतका वेळ माझ्या हातामध्ये असताना सुद्धा मी काही करू शकलो नाही, असं कुठेतरी दोषीपणा तुमच्या मनामध्ये हा निर्माण होत असतो. आणि जर ते काम वेळेत तुमचं पूर्ण झालं नाही, तर त्यावेळेला काय होत असतं, की बऱ्याच वेळेला तुम्हाला राग सुद्धा येतो, की खूप चिडचिड होते तुमची, की अरे माझ्याकडे सगळ्या सुविधा असून सुद्धा मी काही करू शकत नाही. कारण तुमच्या बरोबरीचे जे मित्र आहेत, ते त्यांच्याकडे सुविधा नसताना सुद्धा चांगल्या प्रकारे अचीव्ह करत आहेत, हे तुम्हाला कुठेतरी माहिती असतं. पण माझ्याकडे जेव्हा ह्या सगळ्या सुविधा असतात, त्याचा जर मी योग्य वापर करत नसेल, तर तेव्हा मला काय येतो, राग येत असतो. आणि बऱ्याच वेळेला काय होते, निराशाही आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. म्हणजे अशी काही भावनिक परिस्थिती जी आहे, ही काय होत असते, निर्माण होत असते. शिवाय तुमच्या वर्तणुकीत सुद्धा काही बदल होत असतो. कारण बघा मित्रांनो, जेव्हा शरीरावर काही विपरीत परिणाम होत असतो किंवा मनावर तुमच्या विपरीत परिणाम असतो, तर नॅचरली तुमचं ते सगळं काय आहे, वर्तणुकीवर दिसून येत असतं. मनात तुम्ही कितीही ठरवलेलं असलं, की मी अगदी आनंदी आहे बाहेरून, पण मनात तुमच्या कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये असं दडलेलं आहे, की मी कुठेतरी कमी पडते आहे किंवा कमी पडतो आहे. पण त्यामुळे तुमच्या वर्तणुकीवर सुद्धा काय नेमका परिणाम होतो आहे, ते आता आपण थोडक्यात बघूया. की बऱ्याच वेळेला काय होतं, की भूक असून सुद्धा आपण काय करतो, अगदी कमी खातो. का खातो कमी?
की मला झोप येईल किंवा मी चांगलं करू शकणार नाहीये किंवा माझ्या खाण्याकडे जर लक्ष राहिलं तर मात्र मी अभ्यास चांगला करू शकणार नाहीये, असं काहीतरी भीती जी आहे ती तुमच्या मनामध्ये निर्माण होत असते. काही विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या वेळेला काय येत असते, खूप झोप येत असते. इतर वेळेला 12-12 1-1 वाजेपर्यंत जागरण करत असतात आणि मात्र परीक्षा आली की अगदी गाढ झोप येते, कारण कुठेतरी तणाव जो आहे हा त्यांच्या मनावर आलेला असतो आणि असे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं जी आहेत ती आपल्याला दिसत असतात. काही विद्यार्थी जे आहेत त्यांना थकवा किंवा घाम येत असतो, अस्वस्थता वाढत असते आणि बऱ्याच वेळेला काय होत असतं की जर अशी स्थिती माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेली की मग आपण मादक पदार्थ जे आहेत त्या मादक पदार्थाचं सेवन करण्याकडे कुठेतरी आपण वळत असतो. म्हणजे कळत न कळत आपल्याला कितीही वाटत असलं, परंतु मी ज्या म्हणजे परिस्थितीमध्ये वाढलेली आहे किंवा वाढलेलो आहे, माझ्या घरातलं जे काही वातावरण आहे किंवा माझी सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे, त्याला जर साजेसं वातावरण किंवा त्याला जर योग्य प्रकारे मी न्याय देऊ शकला नाही, तर अशा प्रकारे आपण विघातक कृत्यांना काय करत असतो, जवळ करत असतो. आपण चांगलं असतो मित्रांनो. फक्त आपल्याला परिस्थिती काय करत असते, ती अशा प्रकारचं कृत्य करायला भाग पाडत असते. पण मला तरी वाटतं तुम्ही जर मनाने ठाम असाल, तर असं कुठल्याही प्रकारचं काम आपण न करता त्या ताण आपल्याला कमी कसा करता येईल याचा जर आपण विचार केला, तर निश्चितच तुम्हालाही त्याचा काय होणार आहे, फायदा हा होणार आहे. शिवाय काही कॉग्निटिव्ह इंडिकेटर्स आहेत, म्हणजे बोधात्मक निर्देश सुद्धा आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला काय होत असतो, तणाव हा निर्माण होत असतो. मग आपण काय करत असतो की नकारात्मक भूमिका घेऊन स्वतःशी चर्चा करतो की नाही, माझ्याकडे सगळी पार्श्वभूमी असून सुद्धा मी हे करू शकत नाहीये, मला अभ्यास जमणार नाहीये, मला हे कठीण वाटतं आहे, मी परीक्षेत योग्य पद्धतीने मार्क मिळवू शकणार नाहीये, मला जो दिलेला वेळ आहे त्या वेळात मी सोडवू शकणार नाहीये, असे विनाकारण आपण काय करत असतो, नकारात्मक भूमिका जी आहे त्या भूमिकेने आपण स्वतःशीच काय करत असतो, चर्चाही करत असतो. बऱ्याच वेळेला काय होतं की अति चिंता सुद्धा ही कारणीभूत ठरत असते. नाहकच, म्हणजे काहीच कारण नाही, पण आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा काय करत असतो, चिंता करत असतो, वेळ वाया घालवत असतो आणि योग्य तो वेळ त्याचा कारणीभूत जिथे लावणं गरजेचं आहे तिथे न लावता आपण नको त्या व्याधी आपल्याला काय करत असतो, जडून घेत असतो आणि ती चिंतेचं प्रमाण आपण वाढवून घेत असतो. एकाग्रता जी आहे किंवा लक्ष केंद्रीकरण जी आहे ते करण्यासाठी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना काय येत असते, अडचणी ह्या निर्माण होत असतात. म्हणजे अशा काही कॉग्निटिव्ह सिम्पटम्स जे आहेत, त्यात काही अजून सिम्पटम्स जे आहेत की परीक्षेच्या वेळेला काहीच आठवत नाही, हे आपल्या बऱ्याच जणांच्या बाबतीत, माझ्याही बाबतीत घडलेलं आहे बरं का. कारण जर थोडासा जरी तणाव आला किंवा परीक्षेतला एखादा प्रश्नाचं स्वरूप जरी बदललेलं असलं, त्याची वाक्यरचना जरी बदललेली असली, तरी काही क्षण का होईना आपण काय होतं, पूर्णपणे ब्लँक होतो आणि मला आता नेमकं याचं उत्तर काय लिहायचं आहे हे मला काय होत नाहीये, सुचत नाहीये. आणि बऱ्याच वेळेला काय होत असतं की आपली परीक्षा वगैरे झाली आणि आपण घरी यायला लागलो किंवा कदाचित आपण शांतपणे बसलो किंवा बऱ्याच वेळेला आपण टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा गेलो की मग आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी स्ट्राईक होतं आणि मग मात्र आपल्या मनाची पुन्हा धडधड काय होत असते, वाढत असते की अरे, मला हे उत्तर येत होतं, याचा फक्त शब्द अशा पद्धतीने वापरले गेल्यामुळे कदाचित माझं त्यावेळेला लक्षात आलं नाहीये, कारण माझी स्थिती कशी होती, ताणाची होती. माझी मानसिकता त्यावेळेला ते प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी तयार नव्हती. पण जेव्हा मी शांतपणे बसली आहे, जेव्हा मी विचार करते आहे, तेव्हा मात्र मला त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता आठवतं आहे आणि तेव्हा सुद्धा आपल्या मनामध्ये कुठेतरी काय होते आहे, चिंता निर्माण होते आहे आणि साहजिकच तणाव जो आहे तो निर्माण होतो. अरे, मला त्यावेळेला ते करता आलं नाही आणि आता मला सुचलं आहे. मग त्यावेळेला सुद्धा आपल्या मनाची काय होते, तडफड होते, चिडचिड होते, राग येतो, खूप काही असे विघातक कृत्य आपण करतो. आपल्या हातात ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा आपण काय करत असतो, फेकून देत असतो. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे लक्षणं जी आहेत ती काय होत असतात, आपल्याला दिसत असतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण परीक्षेच्या ताणाची जी काही कारणं आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारची सिम्पटम्स जी आहेत ती आपण थोडक्यात बघितलेली आहेत. म्हणजे हे तुमच्याही लक्षात आलेलं असेल की ह्या ताणामागे नेमकं काय कारण आहे आणि ही सगळी कारणं जी आहेत ती माझ्याशीच निगडीत कशी आहेत याचा स्वानुभव मात्र तुम्ही आता घेतला असेल. पण हा जो परीक्षेचा ताण आहे तो जर कमी करायचा असेल तर मला नेमकं काय करणं गरजेचं आहे, कारण प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. यश जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला ह्या ताणावर काय करायचं आहे, नियंत्रण हे मिळवायचं आहे. आणि म्हणून तणाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय आहे की सकारात्मक विचार.
तुम्ही जोपर्यंत सकारात्मक दृष्टीने विचार करत नाही तोपर्यंत तुमच्या मनावर काय राहणार आहे, दडपणे राहणार आहे. आणि परीक्षा परीक्षा हे जे काही शब्द आहे ना, तोच खरा थोडासा कठीण वाटतो आहे. तो जर थोडा आनंदाने उच्चारला तर त्याचा आनंद सुद्धा तुम्हाला हा वेगळा मिळणार आहे. आणि म्हणून त्याच्याकडे भीती हा प्रकार न बघता त्याच्याकडे थोडस एक आपलं करिअरचा एक चांगला मार्ग आहे, किंवा मला पुढे घेऊन जाणारा एक दृष्टिकोन आहे, किंवा माझं सक्सेस जे आहे हे जर त्याच्याकडे जर आपण बघितलं तर निश्चितच तुमच्या मनावरचा ताण जो आहे तो कमी होणार आहे. म्हणजे अशा प्रकारची सकारात्मक भूमिका जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र जे आहे ते अवगत करणं गरजेचं आहे, की तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे किंवा मेडिटेशन तुम्ही करा. आपल्याला जर गाणं येत असेल तर ते गाणं सुद्धा तुम्ही गुणगुणा, किंवा तुम्हाला नृत्य जर चांगलं येत असेल तर नृत्य सुद्धा करा. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की काही मित्रांना असं मोठ्याने ओरडावं असं वाटतं की जेणेकरून आपण काय होऊ, रिलॅक्स होऊ. अशा प्रकारची जी काही तंत्र आहे ती तंत्र जर आपण अवगत केली तर आपल्याला मनावरचं जे दडपण आहे ते काय करता येईल, कमी करता येईल. शिवाय आपला जो अनुभव आहे तो इतरांसोबत नेहमी शेअर करा. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या आपण मनामध्येच काय करत असतो, साठवून ठेवत असतो. आणि एकदा का त्याची साठवणूक वाढली, कारण प्रत्येक गोष्टीला कॅपॅसिटी असते, मर्यादा असते, त्या मर्यादेच्या पलीकडे मात्र गेलं की आपला कुठेतरी काय होतो, विस्फोट होतो. आणि मग आपली परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाच्या पलीकडे जाते. मग आपण कोणाच्याही कक्षेत येऊ शकत नाही. आपल्याला आपल्या आई वडिलांनी म्हणा किंवा मित्र असतील किंवा तुमचे प्राध्यापक असतील, यांनी कितीही तुम्हाला समजवलं तरी सुद्धा तुम्ही ती परिस्थिती नियंत्रणात आणू शकत नाही. कारण हे जे काही दडपण आहे हे दडपण तुम्ही कुठेतरी मनामध्ये साठवून ठेवलेलं आहे. आणि त्याची एकदा की साठवणुकीची क्षमता संपली आणि मग अशा प्रकारे उद्रेक जो आहे तो बाहेर येत असतो. आणि म्हणून वेळोवेळी तुमचे सुखदुःख जे असतील किंवा जे काही क्षण असतील, आनंदाचे असतील किंवा कदाचित वाईट पण असतील, पण ते मात्र शेअरिंग करा. त्यामुळे तुम्हाला काय येईल, थोडासा वेगळा हा अनुभव निश्चितच येणार आहे. आपण ज्या गोष्टीसाठी ध्येय निश्चित केलेलं आहे तर त्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठाम राहायचं आहे. की माझी ही सत्र परीक्षा असेल किंवा माझी ही वार्षिक परीक्षा असेल किंवा माझी ही आता दोन्ही वर्ष माझे संपून आता ही शेवटची माझी परीक्षा असेल, याच्यातून मला माझे यश जर गाठायचं असेल तर ह्या यश गाठण्यासाठी तुमचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्नाशी तुम्ही काय राहायचं आहे, ठाम राहायचं आहे. नाहीतर आपण काय करत असतो की ह्या सत्राला कमी मिळाले का, मग बघूया थोडं पुढच्या सत्राला, मग पुढच्या सत्राला, असा शॉर्टकट आपण मारत असतो. आणि शेवटपर्यंत ते काय शॉर्टकट होत जातो. आणि मग तुमचं यश जे गाठण्याचं जे काही ध्येय असतं ते ध्येयापासून तुम्ही कुठेतरी काय होत असतात, परावृत्त होत असतात. म्हणून आपल्या ध्येयाशी काय राहायचं आहे, ठाम राहायचं आहे. शिवाय आपल्या मनापुढचे जे काही प्रश्न आहेत किंवा तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण करा. की ह्या प्रश्नाचं स्वरूप नेमकं काय आहे, याचं तात्पर्य काय सांगतं आहे, याचं वर्गीकरण कशा पद्धतीने दिलेलं आहे, याचे प्रकार कोणकोणते आहेत, अशा विविध अंगांनी तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. आणि तुमच्या उत्तराचं नियोजन जे आहे हे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करता येतो आहे, ताण हा कमी करता येतो आहे. शिवाय इतरही काही बाबी आहेत की ज्या तुम्ही काय करायच्या आहेत, स्वतःला अंगवळणी करून घ्यायची आहे, त्याची काही सवय तुम्हाला लावायची आहे. आणि ते म्हणजे व्यायाम तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. व्यायाम म्हणजे अगदी खास तुम्ही अशी विशिष्ट प्रकारचेच केले पाहिजेत असं नाहीये. आपल्या शरीराला साजेसे होतील असे जेवढा वेळ आपल्याला जमेल, आपल्याकडे 5 मिनिट आहे, 10 मिनिट आहे, भले तुमच्याकडे 2च मिनिट असतील, पण त्या 2 मिनिटात सुद्धा व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. की जेणेकरून तुमची आंतरिक शक्ती जी आहे ती कुठेतरी जागरूक होते आहे आणि मनाला दिलासा मिळतो आहे आणि कुठेतरी रिलॅक्स तुम्ही फील करत आहात. एकदा का तुम्हाला रिलॅक्सेशन वाटलं की हे सगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांवर सोल्युशन तुम्ही चांगल्या पद्धतीने हे काढू शकता आहात. शिवाय आठवड्याचं नियोजन तुम्ही करा. की मला ह्या आठवड्यामध्ये हा एक विषय पूर्ण करायचा आहे, तर तो मी कशा पद्धतीने करणार आहे, चॅप्टर वाईज मी त्याचं वर्गीकरण कसं करणार आहे, वेळेचं मी वर्गीकरण कशा पद्धतीने करणार आहे, त्याला लागणारी जी काही आवश्यक संसाधनं जी आहेत त्याची जमवाजमव मी कशा पद्धतीने करणार आहे, माझी अभ्यासाची जागा कुठे असणार आहे, त्याच पद्धतीने मी त्याच्या नोटिंग कशा घेणार आहेत, ह्या सगळ्या बाबीचं नियोजन जे आहे हे तुम्हाला करायचं आहे.
मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या असतात ह्या प्रश्नपत्रिका सुद्धा चालणं अतिशय गरजेचं आहे की ह्या प्रश्नपत्रिकेत स्वरूप नेमकं काय होतं, याची काठिण्य पातळी नेमकी काय आहे, कोणत्या प्रकारच्या प्रश्नांवर जास्त भर दिलेला आहे किंवा कोणत्या चॅप्टरला वेटेज जास्त दिलेलं आहे, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेवरून कळतं आणि मग आपण जे अभ्यास करत असतो त्या अभ्यासाची दिशा सुद्धा आपल्याला काय करता येते आहे, सुनिश्चित करता येते आहे. यासाठी मित्रांनो आपण लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा अशा प्रकारचे वेगवेगळे ताण जे येत असतात आणि त्या ताणाला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला काहीतरी एक मंत्र लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरत असतात, ते वापरत असताना जे कीबोर्ड तुम्ही वापरतात, म्हणजे आपण कॉम्प्युटरचा जर विचार केला तर ती जी कीबोर्ड त्याच्यावर ज्या की दिलेल्या आहेत त्याचा जर थोडासा विचार केला तर आपल्याला काही लक्षात येईल. मित्रांनो, अशा काही ज्या गोष्टी असतात ना की प्रत्येक गोष्टीचा मतितार्थ हा काय असतो, वेगळा असतो. प्रत्येक गोष्टीला काहीतरी हा अर्थ असतो, तो आपण कशा पद्धतीने लावत असतो, कारण आपला दृष्टिकोन नेमका काय आहे हा दृष्टिकोन जर लक्षात ठेवला तर आपल्याला त्याचा अर्थ सुद्धा लावता येणं सहज सोपं होत आहे. आता त्या कीबोर्डवरचा कंट्रोल जो आहे तर तो कंट्रोल म्हणजे काय, तर आपण स्वतःला कशा पद्धतीने नियंत्रित करू शकू. मला माझ्या मनावरचा जो काही हा वाढता ताण जो आहे तो जर मला कमी करायचा असेल आणि मला जर चांगलं यश गाठायचं असेल तर मला स्वतःला अगोदर नियंत्रण ठेवता येणं अतिशय गरजेचं आहे, स्वतःला कंट्रोल करणं अतिशय महत्वाचं आहे. शिवाय मी ज्या पद्धतीने माझ्या अभ्यासाची जी दिशा आहे ती दिशा जर चुकत असेल तर मला वेगवेगळे पर्याय म्हणजे अल्टरनेटिव्ह मला शोधणं अतिशय गरजेचं आहे. ते पर्याय जर मी शोधले तर मी नेमकी कुठे कमी पडते आहे किंवा कुठे माझा प्रभाव जास्त पडतो आहे किंवा कुठे मला कमी कालावधी लागणार आहे की जेणेकरून मला जे अचीव करायचं आहे तर टार्गेट पर्यंत मी पोहोचणार आहे, अशा बाबी तुम्हाला काय करायच्या आहेत, शोधायच्या आहेत. त्याचे विकल्प तुम्हाला शोधायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला खूप त्रासदायक वाटत असतात किंवा ज्या गोष्टीने तुमच्या मनावर खूप काही तणाव निर्माण होत असतो तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर ते आहे ते डिलीट करा, म्हणजे मनातून काढून टाका. ज्या गोष्टी खूप हर्ट करतात ना त्या क्षणाला तुम्ही काय करायचं आहे, विसरायचं आहे आणि नवीन क्षण जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, अनुभवायचा आहे आणि तो आनंदाने अनुभवायचा आहे. मगाशी मी आपल्याला म्हटलेलं होतं की प्रत्येक क्षण जो आहे प्रत्येक क्षणाला हे बाउंडिंग असतं. तो क्षण एकदा गेला की तो पुन्हा परत मिळवता येत नाही, त्याची वाट बघता येत नाही किंवा मागे वळून बघता येत नाही, कारण हे पुढे पुढे घड्याळ जे आहे ते चालत असतं आणि म्हणून हे व्यवस्थापित करता येणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून ह्या कीचा जर आपण चांगला विचार केला तर आपल्याला काय करता येते, तणावातून निश्चितच बाहेर पडता येणार आहे. मग आता मित्रांनो, आपण जी कारणं आहेत त्याचा थोडक्यात अभ्यास केला, त्याच पद्धतीने त्या कारणं कमी कशी करायची आहे, त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं आहे याचंही थोडक्यात आपण विवेचन इथे केलेलं आहे. आता मात्र मला काय करायचं आहे, परीक्षेची चांगली तयारी करायची आहे. कारण ही कारणं जी आहे ती माझ्याशी निगडीत होती हे मला समजलेलं आहे. मला आता त्याच्यावर काय सोल्युशन काढायचं आहे याची सुद्धा मला दिशा मिळालेली आहे. आणि आता जर मला तयारी चांगल्या पद्धतीने करायची असेल तर मी नेमकं काय करायचं आहे की ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, म्हणजे मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थी हा काय आहे, एकमेव द्वितीय आहे. प्रत्येक जणाकडेच सारखी कौशल्य असतील असं नाहीये. माझ्याकडे जे कौशल्य आहे ते आपल्याकडे असेलच असं नाहीये किंवा आपल्याकडे जे कौशल्य आहे ते माझ्यात असेलच असं नाहीये. आणि म्हणून माझ्याकडे जे काही वेगळं आहे ना ते वेगळंचं अस्तित्व जे आहे ते जर तुम्हाला जपून ठेवायचं असेल, टिकवून ठेवायचं असेल तर प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हा तणाव जो आहे हा दूर करून आपल्याला आता काय करायचे आहे, परीक्षेची तयारी ही चांगल्या पद्धतीने करायची आहे. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करायचे आहेत ते आता लक्षात घ्या. महत्वाचं म्हणजे की तुमचा स्वतःवर विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत तुम्ही कृती शून्य आहात, काहीही करू शकत नाही. माझ्या मित्रांनी सांगितलं किंवा पालकांनी मला सांगितलं किंवा प्राध्यापकांनी मला प्रत्येक वेळी सांगतात की तू कर कर, अशा पद्धतीने जेव्हा मागे लागतात म्हणजे आपल्या मनामध्ये काहीतरी काय आहे, अस्वस्थता आहे, मला ते करायचं नाहीये अशी भावना कुठेतरी निर्माण झालेली असते. पण ती जर आपण दूर केली आणि स्वतःवर जर ठाम विश्वास केला की मी जे काही करणार आहे ते योग्यच करणार आहे, भलेही मला आज त्याचं यश नाही मिळणार पण मी जर प्रयत्नात सातत्य जर ठेवलं तर ते प्रयत्नामुळे मला यश हे निश्चितच मिळणार आहे. भलेही मला 2 सत्रामध्ये मी कमी पडलो असेल पण मी फायनल इयरला मात्र काय करणार आहे, ते बेटर अचीव्ह करणार आहे आणि सगळ्यांपेक्षा उज्ज्वल माझं यश असणार आहे. हे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून सांगत असतात त्यावेळेला ही गोष्ट अतिशय महत्वाची असते.
तुम्हाला तुमचा वेळ जो आहे त्या वेळेचा सदुपयोग करता येणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही प्रत्येक क्षणाचा काय करायचं आहे विचार करायचा आहे. कुठलाही क्षण वाया घालवू न देता तुम्ही त्या क्षणाचं युटिलायझेशन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला वापरायच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची संसाधनांचा तुम्हाला काय करायचं आहे आधार घ्यायचा आहे, की मला अभ्यासाला बसायचं आहे तर काय लागणार आहे. समजा मी केमिस्ट्रीचा अभ्यास करते आहे किंवा फिजिक्सचा मी अभ्यास करते आहे, तर मला आता काय करायचं आहे म्हणजे फिजिक्सच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे संसाधनं असणं गरजेचं आहे. मला इंटरनेटचा उपयोग करावा लागणार आहे का, किंवा काही संदर्भ पुस्तकांचा मला वापर करावा लागणार आहे का, किंवा माझ्याकडे ज्या नोट्स आहेत त्या सफिशियंट आहेत का, की अजून मला कोणाकडे मिळवणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या संसाधनांचा सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे शोध घ्यायचा आहे. आणि स्वतःला काय करायचं आहे ऑर्गनाइज म्हणजे संघटन करता येणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टींचं किंवा ह्या बाबींचं संघटन करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग करता येणार नाही. आणि जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे ते ध्येय ठरवण्या जे ध्येय आहे ते अचीव करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी काय येणार आहे निश्चितच अधिक कष्ट लागतील किंवा अधिक प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. आणि ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर एक मार्ग असा चांगल्या पद्धतीने निवडा, दिशा त्याची चांगल्या पद्धतीने ठरवा आणि ते प्लॅनिंग तुम्ही जर केलं तर आपल्याला यश हे काही जास्त दूर नाहीये. आता आपल्याला अभ्यासाला बसायचं आहे तर तुम्हाला नोट्स काढणं अतिशय गरजेचं आहे. कारण माझ्याकडे जे काही संसाधनं आहेत, जेवढी काही पुस्तकं आहेत ती सफिशियंट आहेत का याचा जर तुम्ही विचार केला तर मला सुद्धा स्वतःला काहीतरी तयारी करायची आहे. आणि नोट्स काढणं आणि नोट्स तयार करणं ह्या दोन बाबी मात्र काय आहेत मित्रांनो वेगळ्या आहेत. जेव्हा तुम्ही एखादा ऑडिओ लेक्चर ऐकत असतात किंवा तुम्ही तुमचे प्राध्यापक जे सांगत असतात ते तुम्ही ऐकत असतात किंवा व्हिडिओ टेप्स वगैरे तुम्ही ऐकत असतात त्यावेळेला तुम्ही त्याच्यातले काहीतरी ठळक मुद्द्यांच्या काय करत असतात नोंदी घेत असतात. आणि ते मुद्दे मुद्दे फक्त तुम्ही काय करत असतात लिहून घेत असतात. ते म्हणजे काय आहे नोट्स काढणं. कारण ज्या वक्त्याचं तुम्ही भाषण ऐकत असाल किंवा ज्या प्राध्यापकांचं तुम्ही व्याख्यान ऐकत असाल त्या विषयाच्या अंतर्गत मुख्य संकल्पना नेमक्या कोणत्या आहेत, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यात ते उपमुद्दे नेमके काय आहेत याच्या फक्त तुम्ही नोंदी घेत आहात. आणि मात्र नोट्स तयार करणं म्हणजे काय की ज्या तुम्ही नोंदी घेतलेल्या आहेत किंवा जे मुद्दे तुम्ही उतरवून घेतलेले आहेत त्या मुद्द्यांना आधारून तुमचे काही अनुभव असतील किंवा तुमच्याकडे काही असं मटेरियल अवेलेबल असेल किंवा स्वतःचे जे काही विचार आहेत ह्या विचारांची एकत्र सांगड घालून जेव्हा तुम्ही त्याचं समग्र असं लेखन करत असतात तर ते लेखन करणं म्हणजे काय आहे नोट्स तयार करणं. म्हणजे तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये काय करत असतात लिखाण करत असतात की जी संकल्पना दिलेली आहे ती संकल्पनाचे स्वरूप वेगळं जरी असलं तरी सुद्धा ते समजून घेण्याची कॅपॅसिटी जी आहे किंवा जी क्षमता जी आहे किंवा जे कौशल्य जे आहे ते तुमच्याकडे अवगत असल्यामुळे तुम्ही त्याचे संकल्पना स्वतः समजून घेऊन तुमच्या भाषेमध्ये त्याचे जेव्हा वितरित करत असतात तेव्हा त्या प्रक्रियेला म्हणत असतात नोट्स तयार करणं. आणि हीच तर खरी क्रिया असते. जोपर्यंत तुम्ही नोट्स तयार करत नाहीत तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला बऱ्याच वेळेला एखाद्या प्रश्नाचं जे काही स्वरूप आहे ते नेमकं काय आहे हे समजत नाहीये किंवा मला ह्याच्या अंतर्गत नेमकं लिखाण काय करायचं आहे समजत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये त्याचं विवरण करत नाहीये किंवा ती संकल्पना तुम्ही समजून घेत नाहीये. आता आपल्याला परीक्षेची तयारी करायची आहे मग काय काय गरजेचं आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की अगदी ऐन परीक्षेच्या वेळेला 10 दिवस 15 दिवस काही विद्यार्थी अगदी परीक्षेच्या दिवशी ते हॉल तिकीट उघडतात आणि बघतात की माझा नेमका पेपर कोणता आहे. अशी कुठेतरी धावपळी होत असते आणि काळजी करू नका हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण परीक्षेच्या दिवशी जरी अशी तुमची परिस्थिती आली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या तणावावर व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकता आहात हे आपल्याला तंत्र तुम्ही आता अवगत केलेलं आहे. आणि म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे काय काय गोष्टी असणं अपेक्षित आहे की जो सिलेबस मला दिलेला आहे तो सिलेबस माझ्याकडे आहे का. मी फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल किंवा मी सोशॉलॉजी अभ्यास करत असेल सायकोलॉजी अभ्यास करत असेल मॅनेजमेंटचा स्टडी करत असेल तर ज्या विषयाचा मी अभ्यास करतो आहे किंवा करते आहे त्या विषयाचा प्रॉपर सिलेबस जो आहे तो माझ्याकडे आहे का हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण तो जर सिलेबस नसेल तर आपण काय होत असतो दिशाहीन होत असतो. नेमकं काय वाचायचं कितपत त्याचं कठीण पातळी आहे किंवा कितपत त्याचं डेप्थ आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. शिवाय
शिवाय मला जी परीक्षा द्यायची आहे ती नेमकी कुठे आहे, कुठे होणार आहे, माझ्या कॉलेजलाच होणार आहे का की दुसऱ्या कॉलेजला मला जायचं आहे, वेळापत्रक नेमकं काय आहे, परीक्षेचा दिनांक काय आहे, कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे, पेपर माझे नेमके किती आहेत, हा ही एक फार मोठी समस्या आहे बरं का. आपण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो की तू अशा अशा प्रकारच्या शिक्षण क्रमाला प्रवेश घेतलेला आहे तर त्याच्यात किती पेपर्स आहेत, सांगता येत नाही, बघून सांगेल. म्हणजे असे काही प्रश्न विद्यार्थी आपल्याला म्हणजे निर्माण करत असतात आणि अशी ही गोंधळाची परिस्थिती जेव्हा होते तर मग थोडंसं निश्चितच घाबरण्याची स्थिती ही जाणवत असते. शिवाय प्रश्नांचे प्रकार जे आहेत ते प्रकार नेमके कोणते आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. की मला म्हणजे बहुपर्यायी माझ्याकडे प्रश्न असणार आहेत का, की मला शॉर्ट नोट्स विचारल्या जाणार आहेत, की मला ब्रीफ मध्ये विचारलं जाणार आहे, की मला आन्सरिंग म्हणजे शॉर्ट पद्धतीने किंवा अगदी थोडक्यात मला उत्तर लिहायचं आहे. म्हणजे उत्तराची डेप्थ आणि मार्कांची जी त्याला जे काही अवलोकन जे काही दिलेलं आहे ते मार्क नेमके कशा पद्धतीने अलोकेट केलेले आहेत हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ही तयारी जी आहे ही तुमची असणं गरजेचं आहे. मागील काही प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्याकडे संग्रहित करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. प्रश्नांचे प्रकारांवर थोडं लक्ष केंद्रित करा. प्रकार जरी सारखे असले तरी सुद्धा त्याची विचारण्याची शैली जी आहे ती बऱ्याच वेळेला काय असते, बदललेली असते. कधी कधी काय होत असतं की जो प्रश्न दिलेला असतो त्याच्यावर सविस्तर चर्चा करा असं म्हटलेलं असतं, कधी विवेचन करा असं म्हटलेलं असतं, कधी थोडक्यात तुमचं मत मांडा असं म्हटलेलं असतं, किंवा कधी बऱ्याच वेळेला असं आलेलं असतं की या प्रश्नाच्या आधाराने आजची जागतिक स्थिती नेमकी काय आहे त्या स्थितीचा तुम्ही आढावा घ्या. म्हणजे असे थोडंसं स्वरूप जे आहे ते प्रश्नांचं असल्यामुळे आपण तिथे मात्र गोंधळून जायचं नाहीये. आणि हे गोंधळ कमी करण्यासाठीच आपल्याला प्रश्न प्रकार माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. स्वतःच्या अभ्यासाचं वेळापत्रक जे आहे ते चांगल्या पद्धतीने तयार करा. छोट्या छोट्या भागामध्ये त्याचं डिव्हायडेशन करा. कोणत्या वेळेला कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे त्याच्या अनुषंगाने मला याच्यासाठी किती दिवस देणं गरजेचं आहे असं अभ्यासाचं वेळापत्रक तुम्हाला तयार करायचं आहे. परीक्षेचं वेळापत्रक पण बघणं गरजेचं आहे. नाहीतर मी फक्त माझ्याच अभ्यासाचं वेळापत्रक तयार करेल आणि परीक्षा होऊन गेली कदाचित ती ह्या महिन्यात आहे की पुढच्या महिन्यात आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तेव्हा सुद्धा तुमच्या मनावर हा ताण निर्माण होत असतो. प्रश्न उत्तरांचा सराव सुद्धा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. की सराव जोपर्यंत तुम्ही करत नाही, म्हणजे मगाशी मी सांगितले की नोट्स काढणं आणि नोट्स तयार करणं, जोपर्यंत तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा सराव उत्तर कसं लिहायचं याचा सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला नेमकी त्याची दिशा मिळणार नाहीये. किंवा मला 3 तासाचा पेपर जो आहे 3 तासामध्ये जे काही मला मार्कांचं ॲलोकेशन केलेलं आहे त्या मार्कांनुसार मला किती वेळ देणं गरजेचं आहे हे तुम्हाला ठरवता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय मला जो काही पेपर द्यायचा आहे किंवा ज्याची परीक्षा मला द्यायची आहे त्याची मार्कांची पद्धत कशी आहे, की 1 मार्काला प्रश्न विचारला जाणार आहे, की 2 मार्कासाठी आहे, की 5 मार्कासाठी आहे, की 10 मार्कासाठी आहे, की डायरेक्ट 20 मार्कासाठी आहे. अशा प्रकारे मार्कांचं जे आहे ते कशा पद्धतीने सादरीकरण असणार आहे ते बघणं गरजेचं आहे. परीक्षेसाठीचा वेळ हा अतिशय महत्वाचा आहे. 3च तास असतात, कधी कधी 2 तासाचाही पेपर असतो. म्हणजे हा वेळ लक्षात घेणं गरजेचं आहे. आवश्यक प्रश्न मला नेमके कोणते करणं गरजेचं आहे आणि मला जे काही वस्तू ज्या आहेत त्या सोबत ज्या न्यायच्या आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या न्यायच्या आहेत याचा सुद्धा विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे इतकं बारीक बारीक प्लॅनिंग जे आहे मित्रांनो हे तुम्हाला करायचं आहे. कारण परीक्षा जर चांगली यशस्वीरित्या जर पार पाडायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे विस्कळीतपणा जो आहे तो कुठेतरी कमी होतो आणि एक सुसंघटन निर्माण होतं आणि त्यामुळे आपल्याला काय करता येतं, यशस्वीकडे वळता येतं आहे. यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर तुम्हाला मात्र करायचा आहे. ती तंत्र जी आहेत त्यामध्ये बघाल की रोज हे एक तंत्र तुम्ही वापरायचं आहे. त्या रोज ह्या स्पेलिंग मध्ये जे काही अद्याक्षर दिलेली आहेत त्या प्रत्येक अद्याक्षराला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ आहे, तो मात्र आता तुम्ही काय करायचं आहे, लक्षात घ्यायचा आहे. की आर फॉर रिवाइज अँड रिकॅप, म्हणजे काय करायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं काय करायचे आहे, म्हणजे पुनरावलोकन करायचं आहे की खरोखर मी ते अचीव केलेलं आहे का, मी ज्या दिशेने त्या विषयाचा अभ्यास केलेला आहे ते माझ्या लक्षामध्ये किती राहिलेलं आहे किंवा त्याच्यात काही सुधारणा करणं गरजेचं आहे का, हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे. ऑर्गनाइज टाइम अँड स्टडी, तुमचा वेळ आणि अभ्यास जे आहे याचं आयोजन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण जो उपलब्ध तुमच्याकडे वेळ आहे, कारण सगळाच वेळ आपण वापरू शकत नाही. अभ्यासासाठी आपलं स्पेसिफिक ठरलेलं असतं की
काही विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करायला जरा बरं वाटतं, कारण दिवसभराचा वेगळा ताण त्यांच्यामध्ये असतो. काही जणांना पहाटे अभ्यास करायला आवडतं. काही जणांना अगदी गर्दीच्या वेळेला सुद्धा अभ्यास करता येणं सहज शक्य होत असतं. कारण लर्निंग स्टाईल जी आहे, अध्ययन शैली जी आहे, ही प्रत्येकाची वेगवेगळी असल्यामुळे आपण आपला वेळ जो आहे आणि आपलं अभ्यासाचं आयोजन नेमकं कसं करायचं आहे, हे सुद्धा आपल्यालाच ठरवायचं आहे. शिवाय स्लीप अँड रेस्ट, थोडीशी झोप पण घ्या किंवा विश्रांती सुद्धा घ्या. कारण तुम्ही जोपर्यंत विश्रांती घेत नाही तोपर्यंत तुमच्या मनावरचं दडपण जे आहे ते कमी होणार नाही. आणि तासनतास जर तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहिलेला असाल किंवा एकाच कृती जर करत असाल तर आपल्याला पण कंटाळवाणं होतं. आणि मग आपण ज्या पद्धतीने त्याची पुनरावृत्ती करत असतो त्या पुनरावृत्तीची गतीही कमी होते आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला काही पॉइंट्स जे आहेत ते काय होत असतं, विसरायला होत असतं. आणि म्हणून थोडा वेळ तुम्हाला काय करायचंय, रिलॅक्स व्हायचं आहे. थोडी विश्रांती सुद्धा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आहार तुमचा योग्य असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला व्यायामाची सुद्धा काय आहे, गरजही असणार आहे. दुसरा भाग म्हणजे की तुम्हाला अजून एक तंत्र वापरायचं आहे आणि ते तंत्र म्हणजे फोकस तंत्र आहे. FOCUS हे जे काही फॉर्म्युला जो दिलेला आहे, या फॉर्म्युलाचा जर तुम्ही उपयोग केला तर त्याचा सुद्धा तुम्हाला अतिशय आनंद होईल. आणि कमी कालावधीमध्ये अधिकाधिक अभ्यास करण्याची जे काही कौशल्य जे आहे, जे तंत्र जे आहे ते तुम्हाला अवगत करता येईल. त्यातला एप जो आहे तो आहे फ्रेमवर्क. तुम्ही अभ्यासाची तयारी ज्या पद्धतीने केली त्याची एक विशिष्ट प्रकारचे काय असणं गरजेचं आहे, चौकट असणं गरजेचं आहे. मला हे प्रश्न अशा पद्धतीने विचारला तर मी कशा पद्धतीने लिहिणार आहे, त्याच्यासाठी इतका वेळ देणार आहे, त्याच्यासाठी इतकं स्पेसिंग माझं असणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्याची चौकट तयार करायची आहे. ती चौकट तयार करण्याच्या दृष्टिकोनातून O फॉर ऑर्गनाइज, त्या पद्धतीने सुसंघटन करायचं आहे. की मला ह्या प्रश्नाचं सुलभतेने उत्तर लिहायचं असेल तर माझ्याकडे कोणकोणत्या संसाधनांची गरज असणार आहे, मला कोणकोणती उपलब्ध साधनं लागणार आहेत, स्रोत मला कोणकोणती लागणार आहेत, संदर्भ कोणकोणती लागणार आहेत, याचं संघटन करणं गरजेचं आहे. C फॉर केअरफुली रिडिंग, जे काही तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे त्या मटेरियलचा तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितशीर वाचन करायचं आहे. नुसतं रिडिंग करायचं नाहीये तर केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक तुम्हाला त्याचं वाचन करायचं आहे. की कुठलाही मुद्दा माझ्याकडून सुटून जाणार नाही ना, याचा जर तुम्ही थोडक्यात विचार केला की तुमच्या लक्षात येईल की मला हे जे वाचन करते आहे तर ते वाचन करत असताना माझी किती सक्रियता असणं गरजेचं आहे. यू फॉर अंडरस्टँड द फॅक्ट, जी कन्सेप्ट तुम्ही अवगत करत असाल किंवा ज्याचं रिडिंग तुम्ही करत असाल तर त्यातलं मर्म तुम्ही समजून घ्या, त्यातलं तथ्य तुम्ही समजून घ्या की कन्सेप्ट नेमकी काय आहे. याचा चहू अंगांनी तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. आणि S फॉर सिंथेसाइज म्हणजे तुम्हाला संश्लेषण करायचं आहे. अशा पद्धतीने फोकस या सूत्राचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला की आपण अगदी वेळेत आपल्याला स्वतःला काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने संघटित करू शकतो आहोत, चांगल्या पद्धतीने सक्रियता आपण दाखवू शकत आहोत. आणि एक प्रॉडक्टिव्ह जे काही आहे बाहेर पडणार म्हणजे आउटपुट जे आहे ते आपल्याला काय करता येणार आहे, चांगल्या पद्धतीने देता येणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला वाचन जेव्हा तुम्ही करत असतात तर SQ फॉर हे तंत्र वापरणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या वाचनाच्या सुद्धा वेगवेगळ्या सवयी असतात, आपण वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन आपण असतो. हे काही विद्यार्थी काय झोपून वाचत असतात, काही विद्यार्थी अगदी पालतं पडून वाचत असतात, काही विद्यार्थी अगदी मान टेकून कुठेतरी पाय वर करून असं काहीतरी वाचत असतात. म्हणजे तुमच्या डोळ्याची, डोक्याची आणि तुमच्या पुस्तकाची जी काही स्थिती असते ती कुठेतरी काय होत असते, वेगळ्या अँगल जर आला की त्यावेळेला सुद्धा वाचनावर तुमचा परिणाम हा होत असतो. कुठेतरी अस्वस्थ वाटत असतं आणि मग आपली विनाकारण चुळबुळ चालत असते. आणि कुठेतरी असा क्षण येतो एखादा की तिथे मला कुठेतरी रिलॅक्स वाटतं आणि मग आपण तशी ती पोझिशन घेत असतो. पण तुम्ही वाचन करत असताना हे SQ फॉर याचं तंत्र जर तुम्ही वापरलं तर अभ्यास करणं अतिशय सोपं आहे, अवघड आहे काहीच नाहीये. आणि हे तंत्र फक्त अभ्यासातच वापरा असं नाहीये, हे तुम्ही दैनंदिन जीवनात सुद्धा चांगल्या पद्धतीने वापरू शकत आहात. कारण तुम्ही वेगवेगळ्या अंगाने जेव्हा काम करत असतात की इतरांपुढे जेव्हा तुम्ही सादर होत असतात त्यावेळेला अशा प्रकारची तंत्र जर तुम्ही अवगत केलेली असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे सादरीकरण करू शकत आहात आणि तुमचा प्रभावीपणा हा तुम्ही काय करू शकाल, सिद्ध करू शकाल. त्यातला S फॉर जो आहे तो सर्वे आहे. तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आढावा घ्या.
याचे वेगवेगळे पैलू नेमके काय आहेत, त्याचे एरियाज नेमके काय आहेत, याची डेप्थ नेमकी काय आहे, त्याचे टाइप्स काय आहेत, अशा प्रकारे त्या विषयाचा काय करायचा आहे तुम्हाला एकूणच आढावा हा तुम्हाला घ्यायचा आहे. क्यू फॉर क्वेश्चन, स्वतःला प्रश्न विचारा की मला हे नेमकं काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, याच्यामुळे मला काय साध्य होणार आहे, किंवा हे जर मला अगदी सुलभपणे जर साध्य करायचं असेल तर मी त्याच्यासाठी कोणकोणत्या तंत्रांचा वापर करायचा आहे, मला अजून काही प्रयत्नांची गरज आहे का, इतरांच्या मदतीची मला आवश्यकता आहे का, असे विविधांगी प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे आहेत. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत सोल्युशन हे मिळणार नाहीये. कारण जेव्हा तुम्ही एखादा प्रयोग करा, म्हणजे आता मी एक थोडक्यात तुम्हाला असं सांगितलं की मला अभ्यास करायचा आहे किंवा माझी परीक्षा जवळ आलेली आहे आणि मी आता माझं ध्येय ठरवलंय की मला चांगलं अचीव करायचं आहे. हे जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारतात की मला आता सगळं साध्य चांगल्या पद्धतीने करायचं आहे, मग तुम्ही डोळे बंद करून तुमच्या मनाला हा प्रश्न विचारला आणि जेव्हा तुम्हाला होकारार्थी उत्तर आलं तर तुमचे प्रयत्न हे सकारात्मक दिशेने चाललेले आहेत असा विचार करायचा आहे. जर तुमच्या मनाने तुम्हाला नाही उत्तर दिलं तर तुम्हाला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि मात्र मी होही सांगू शकत नाही आणि नाही म्हणू शकत नाही अशी दोलायमान स्थिती जेव्हा तुमच्या मनातून येते तिथे मात्र काळजी करण्यासारखं आहे. तिथे प्रयत्न गरजेचे आहेत, अधिक अभ्यास करणं गरजेचं आहे, अधिक वेगवेगळ्या कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. म्हणजे दोलायमान स्थिती तुमची दूर करायची असेल तर तुम्हाला असे विविधांगी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःला नेहमी प्रश्न विचारायचा आहे की मी जे काम हाती घेतलेलं आहे ते काम योग्य पद्धतीने चाललं आहे का, त्याच्यासाठी लागणारे जे काही वेळ आहे तो माझा बरोबर युटिलाइज होतो आहे का, असे प्रश्न तुम्ही काय करू शकता आहात, विचारू शकता आहात. त्यानंतर तुम्हाला वाचन चांगल्या पद्धतीने करायचं, म्हणजे केअरफुली तुम्हाला वाचन करायचं आहे. तुम्ही जे वाचलेलं आहे त्याच्यातला आर फॉर रिकॉल ते आठवा, पण थोड्या थोड्या वेळाने आपण स्वतःलाच काय करायचं आहे, स्वतःलाच अभिप्राय द्यायचा आहे की मी जे वाचलेलं आहे किंवा मी जे करतो आहे ते माझ्या लक्षात राहतं आहे का, जे मुद्देसूद मी वाचन केलेलं आहे तर मुद्द्यांच्या अनुषंगाने मी व्यवस्थितशीर त्याची रचना करू शकेल का, अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आर फॉर रिव्ह्यू, पुनरावलोकन करा. वारंवार तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं पुनरावलोकन करायचं आहे आणि कुठे कमी पडतो आहे किंवा कुठे अजून गरज आहे, याची दरी जी आहे ती मला कशी कमी करता येईल याचा मात्र तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. आणि शेवटचा आर म्हणजे रिलेट. तुम्ही जे काही वाचन केलेलं आहे ते वाचन केलेला जे काही मसुदा जो आहे तो माझ्या दैनंदिन जीवनाशी मला कुठे त्याची सांगड घालता येते आहे का, इतर विषयांसोबत मला त्याची कुठे सांगड घालता येते आहे का, किंवा मला हा विषय अभ्यासत असताना माझा इतर दुसरा जो विषय आहे त्याचं जर मला काही अवघड वाटत असेल आणि त्या अवघड वाटत असणाऱ्या विषयांची पण संकल्पना जर मी अशा पद्धतीने समजून घेतली तर मला तेवढं सोपं जाणार आहे का, अशा वेगवेगळ्या विषयांशी समवाय तुम्हाला काय करायचं आहे, साधायचं आहे की जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचं तंत्र वापरल्यामुळे अभ्यासाची दिशा जी आहे ही काय करता येईल, सुनिश्चित करता येईल. त्यानंतर इतरही काही तंत्र आहेत त्याचाही आपण विचार करायचा आहे. मित्रांनो, लक्षात घ्याल, मी वारंवार आपल्याला सांगते आहे की प्रत्येकाच्या क्षमता ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाची लर्निंग स्टाईल ही वेगळी आहे. म्हणून कोणाला कोणती क्लुप्ती उपयोगात येईल, कोणाला कोणती क्लुप्ती उपयोगात येईल, फक्त आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे, विकल्प असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असतात ना की तुम्ही सगळ्या पर्यायांचा विचार करायचा आहे, त्याचा उपयोग करायचा आहे आणि मला नेमकीच कुठली स्ट्रॅटेजी योग्य पडते आहे, माझ्या अभ्यासाची जी काही शैली आहे त्या शैलीसाठी मला सुलभ असं कोणतं तंत्र आहे याचा विचार करा आणि आपण काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. वेगवेगळ्या रणनीतींचा तुम्ही आढावा घ्या, वेगवेगळ्या तयारी तंत्रांचा तुम्ही आधार घ्या किंवा परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या नंतर वेगवेगळे व्यवस्थापन तंत्र जी आहेत याचा कसा मला विचार करता येईल याबाबत आपण काय करायचं आहे, सकारात्मक हा विचार करायचा आहे. इतरही काही मुद्दे आहेत की चर्चा करा, स्वतःशी चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर मला एखादी संकल्पना कठीण वाटत असली तर ती संकल्पना मी माझ्या मित्रांसोबत शेअर करेल किंवा माझ्या प्राध्यापकांना विचारेल आणि माझा जो मुद्दा जो आहे मी काय करेल, स्वतः क्लिअर करून घेईल.
मुद्देसूद नोट्स काढण्याचं टेक्निक जे आहे ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रश्नांचं विश्लेषण असेल किंवा तुम्ही जे काही अभिप्राय देत असतात, जो काही प्रतिसाद देत असतात, त्याचं विचार मंथन करणं सुद्धा गरजेचं आहे. उत्तराचा आराखडा किंवा उत्तराचं सादरीकरण जे आहे हे सुद्धा मला नेमकं कसे करायचे, तसे विविधांगी प्रश्न जे आहेत हे तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हालाच द्यायचं आहे. तुमच्या प्रयत्नातूनच ते येणार आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्याला प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत सोल्युशन कडे त्याचं मार्गक्रमण होत नाही. मी दुसऱ्यावर जर अवलंबून राहिले की दुसरे मला सोल्युशन देतील आणि मग मी त्याचा विचार करेल असं नाहीये. माझे प्रयत्न आहेत, माझे प्रश्न आहेत ते मलाच सोडवायचे आहेत आणि हे सोडवण्यासाठी माझ्यातली जी क्षमता आहे त्या क्षमतेमधले माझ्यातलं कमतरता काय आहेत, बलस्थान काय आहेत, म्हणजे स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो हे मुद्दे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पुढचा जो भाग आहे की इतर जेव्हा तुम्ही आता ह्या सगळ्या रचना ज्या आहेत किंवा सगळ्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेला आहे, चांगलं वाचन केलेलं आहे, तुमचे आता मुद्दे सगळे तुमच्या पुढे आलेले आहेत, आता मला माझ्या उत्तराचं सादरीकरण कसं करायचं आहे. तर जर ब्रॉड क्वेश्चन असेल किंवा आपल्याला एक 8 ते 10 मार्कांसाठी असेल किंवा 20 मार्कांना जर प्रश्न विचारला असेल तर त्यावेळेला कशा प्रकारे तुम्हाला सादरीकरण करायचं आहे की तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याची थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना मांडता येणं गरजेचं आहे. त्याच्यातले मुख्य मुद्दे जे आहेत ते अधोरेखित करायचे आहेत. त्यातले उपमुद्दे जे आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला भर द्यायचा आहे. काही तुम्हाला उदाहरणं त्याच्यात टाकता येत असतील किंवा काही डायग्रामचा तुम्हाला वापर करता येत असेल तर तिथे तुम्ही वापर करा. किंवा ते जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सादरीकरण करायचं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्री डायग्राम असेल किंवा फ्लॉवर डायग्राम असेल किंवा अजून ग्राफिक ऑर्गनायझर असेल अशा पद्धतीने किंवा माइंड मॅप असेल ह्या पद्धतीने तुम्ही ती संकल्पना काय करू शकता, चांगल्या पद्धतीने संरचित करू शकता आहात आणि तुमचं उत्तर जे आहे ते प्रभावीपणे तुम्ही मांडू शकता आहात. आणि शेवटी पुन्हा अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं पुन्हा पुनरावलोकन करा. त्या मुद्द्यामध्ये काही सुटून गेलेलं आहे का, एखादं उदाहरण द्यायचं राहून गेलेलं आहे का, काही चुकीचं वाक्य मी तिथे टाकलेलं आहे का. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, संपादन करायचं आहे आणि मग आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर जे आहे हे तयार करायचंय. कारण आता तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टींची जमाजमा केलेली आहे, तुमच्याकडे संसाधनं सगळी उपलब्ध आहेत, तुम्ही वाचन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, नोट्स तुम्ही चांगल्या काढलेल्या आहेत. मग आता तुमच्या उत्तराचं सादरीकरण सुद्धा तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. आणि महत्वाचा भाग म्हणजे प्रत्येक क्षण हा आपला परीक्षेचाच असतो असं लक्षात घ्यायचं आहे. फक्त परीक्षेची वेळ येते तेव्हाच परीक्षा असते असं नाहीये. प्रत्येक क्षणाला आपल्याला काय करायची असते, परीक्षा द्यायची असते. कारण दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या आव्हानांना जेव्हा तुम्ही सामोरं जात असतात ती सुद्धा काय आहे, परीक्षाच आहे. ती परीक्षा तुम्हाला पार कशी करायची आहे यासाठी तुम्हाला, आता मी फक्त परीक्षेच्या दृष्टीने ते उदाहरण घेतलेलं आहे, म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही परीक्षेला सामोरं जाल त्यावेळेला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. ते म्हणजे टेस्ट युअर सेल्फ बिफोर एनी एक्झाम. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही परीक्षेला सादर व्हाल, मग ती तुमची परीक्षा अभ्यासाच्या दृष्टीने असेल, एखादं शिक्षणक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने असेल किंवा तुम्ही जीवन जगत असताना कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, असे काही प्रश्न असतील, तर त्या प्रश्नांना जेव्हा तुम्ही सामोरं जात असतात आणि ते सोडवत असतात तर त्यावेळेला तुम्हाला काही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. म्हणून त्याला टेस्ट म्हणजे TEST, त्यातला टी फॉर जो आहे तो टीच युअर सेल्फ पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. म्हणजे काय, स्वतःशी नेहमी सकारात्मक चर्चा करा, निगेटिव्ह थिंकिंग आणायचं नाहीये. जर तुम्ही नकारात्मक भूमिका जेव्हा तुमची येत असते ना तर मित्रांनो आपण पुढे नाही जाऊ शकत. किंवा आपल्यातली क्षमता जी आपण स्वतःवरच कमी करत असतो, आपल्यामध्ये न्यूनगंडता निर्माण होत असते की आपल्यातला कॉन्फिडन्स जो आहे तो आपण स्वतःच घालून देतो. म्हणून मी जे काही आहे ते माझ्या ताकदीवर आहे, माझी क्षमता जी आहे, माझे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांच्या आधारावर जे काही मला मिळेल ते मिळेल. कारण एवढंही आपल्याला माहिती आहे की आपल्याला खूप काही मिळणं शक्य नाहीये, पण जेही काही आहे ते चांगल्या पद्धतीने कसं मिळवायचं आहे याच्याकडे मात्र कल असणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःला सकारात्मक दृष्टीने चर्चा करायला स्वतःला काय करायची, सवय लावून घ्यायची आहे. ई फॉर एक्सरसाइज और डू समथिंग यू एन्जॉय एव्हरी डे. रोजचा दिवस जो आहे किंवा रोजचा क्षण जो आहे तो तुम्हाला आनंदात कशा पद्धतीने घालवता येईल याचा थोडंसं आपण काय करायचं आहे, विचार करायचा आहे. कारण प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि जर त्याचं दुःखच करत बसलं तर ही चिंता जी आहे ती कधीतरी चितेमध्ये त्याचं रूपांतर होईल इतपत आपण परिस्थिती निर्माण करायची नाही. आणि म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगायला काय करायचं, आपण शिकायचं आहे.
त्यानंतर एस फॉर सपोर्ट युअर बिलीफ्स विथ एव्हिडन्स. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवत असतात किंवा ज्या बाबी तुमच्या मनामध्ये अशा ठासून भरलेल्या असतात त्याचा काहीतरी एव्हिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की नाही, मी ह्या बळावर काहीतरी बोलते आहे किंवा बळावर मी काहीतरी काम करतो आहे किंवा करते आहे. म्हणजे असे काही पुरावे तुमच्याकडे जर असले तर निश्चितच तुम्ही तुमचा आत्मविश्वास जो आहे किंवा मनातला जो विश्वास आहे त्या विश्वासावर तुम्ही ठामपणे काय करू शकाल, इतरांना समर्थन देऊ शकाल. कदाचित तुम्हाला जर अपयश आलेलं असेल तर अपयशाचं सुद्धा तुम्हाला समर्थन करता आलं पाहिजे की मला अपयश नेमकं का आलं आहे याची सुद्धा मीमांसा तुम्ही करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा सकारात्मकताच वापरणं अतिशय गरजेचं आहे. टी फॉर टॉक टू अदर्स अबाउट युअर फिलिंग. तुमच्या भावनांबद्दल तुम्ही काय करायचं आहे, इतरांशी शेअर करायचं आहे. हा भावनिक जो अप्रोच आहे ना तो महत्वाचा आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुमची भावनिक स्थिती जर म्हणजे अगदी दुर्लक्षित असेल किंवा ती जर अगदी सबळ जर नसेल तर मित्रांनो ह्या सगळ्याच वेगवेगळ्या कारणांना पुढे येण्यासाठी जे महत्वाचं जे माध्यम आहे ते म्हणजे तुमच्या भावना आहेत. मग ह्या भावनांचा जर तुम्हाला खूप उद्रेक होणार असेल तर त्याच्याकडे जर सकारात्मक दृष्टीने तुम्ही बघितलं तर इतरांशी तुम्ही चर्चा करा की जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला त्याचं सोल्युशन हे काढता येईल. आणि यासाठी तुम्हाला सक्सेस मंत्र जो आहे, वेदा जो आहे हा सक्सेस मंत्र अतिशय महत्वाचा आहे. कारण व्ही म्हणजे व्हिजन, दृष्टी. जे काही करायचं आहे त्याची व्हिजन माझ्याकडे असणं गरजेचं आहे की मला अचीव काय करायचं आहे. आज जरी मी प्राथमिक स्तरावर असेल, माध्यमिक स्तरावर असेल, कॉलेज स्तरावर असेल, मात्र मला पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून माझं व्हिजन काय असेल, मला काय नेमकं साध्य करायचं आहे ते दृष्टी तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. ई फॉर एक्स्क्युशन, त्याची अंमलबजावणी सुद्धा करता आली पाहिजे. नुसतं व्हिजन असून उपयोग नाहीये. तुम्हाला ते व्हिजन पर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळे पर्याय तुम्हाला शोधायचे आहेत, ज्या पर्यायातून तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे किंवा त्याचं प्लॅनिंग नुसार इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादं व्हिजन ठरवतात त्यावेळेला ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा काही टिप्स आहेत किंवा काही क्लुप्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या असतात, वापरायच्या असतात आणि त्याचीच अंमलबजावणी योग्य पद्धतीने करता येणं गरजेचं आहे. डी फॉर डिटर्मिनेशन, तुमच्याकडे दृढ निश्चय असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होत असतं की काही विद्यार्थी जे आहेत की थोडं अपयश आले की लगेच सोडून देतात की नाही हे माझ्या कॅपॅसिटीमध्ये नाहीये. पुन्हा थोडं काही आलं की पुन्हा सोडून देतात की नाही मला हे करणं शक्य नाहीये. म्हणजे असं कुठेतरी धरसोड ही प्रवृत्ती जी आहे ही विद्यार्थ्यामध्ये निर्माण होत असते, म्हणून आत्मविश्वास कुठेतरी कमी होतो. पण मित्रांनो तुमच्या मनातली जी काही जिद्द आहे, जी चिकाटी आहे, जो काही निश्चय आहे तो निश्चय कसा असणं गरजेचं आहे, दृढ असणं गरजेचं आहे. जेही होईल परिणाम जेही काही येतील त्या प्रत्येक परिणामांचं जे काही मागचं जे कारण आहे ते फक्त काय असेल, मीच असेल. मी इतरांवर दोष देऊन उपयोग नाहीये की याला माझे पालक कारणीभूत आहेत किंवा प्राध्यापक कारणीभूत आहेत किंवा शिक्षण प्रणाली कारणीभूत आहेत किंवा एकूणच व्यवस्था जी आहे ती व्यवस्था कारणीभूत आहे असं म्हणण्याला अर्थ नाहीये. इथे आपण स्वतःलाच काय करायचं आहे, कारणीभूत ठेवायचं आहे आणि म्हणून तुमचा दृढ निश्चय जर असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. ए फॉर अम्बिशन, महत्वाकांक्षा अतिशय महत्वाची आहे की तुम्ही महत्वाकांक्षी असणं गरजेचं आहे. जर हे वेदा सक्सेस मंत्र जे आहे ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अवलंबलं तर मित्रांनो ही परीक्षेचा जो काही ताण आहे किंवा येणारा जो तणाव आहे, एकूणच दैनंदिन जीवनामध्ये जे काही तणाव तुम्हाला निर्माण होत असतात त्या तणावापासून तुम्हाला काय करता येईल, मुक्ती मिळवता येईल किंवा ते तणावाचं जे काही प्रमाण जे आहे ते तुम्हाला कमी करता येईल. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी एक आपल्याला संदेश देऊ इच्छिते आहे आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की इफ यू फेल नेव्हर गिव्ह अप बिकॉज फेल मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. लक्षात घ्या मित्रांनो, किती मार्मिक शब्दामध्ये त्यांनी त्या फेलचं जे स्पेलिंग आहे त्या फेलचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे की तुम्ही त्या फेल म्हणजे जे काही आपल्याला अपयश जे आहे त्याच्याकडे अपयश म्हणून बघू नका, तर तुम्ही त्याच्याकडे असं म्हणून बघा की मी जो प्रयत्न केला तो माझा शिकण्याचा काय होता, पहिला प्रयत्न होता आणि कदाचित तो कुठेतरी कमी पडला असेल म्हणून मला काय आलेलं असेल, अपयश आलं असेल. आणि म्हणून पुन्हा ते पुढे असं म्हणतात ते कॅन नेव्हर से नो, गो अहेड. नाही कधी म्हणायचं नाही, पुढे जा. कारण नो मीन्स नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे त्या नो कडे सुद्धा नकारात्मक दृष्टीने तुम्ही बघायचं नाहीये, तर सकारात्मक दृष्टीने कशा पद्धतीने बघायचं आहे, तर नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी
की कदाचित मला आता अपयश आलं असेल, पण माझ्यासाठी पुढे काहीतरी चांगली अपॉर्च्युनिटी येणार असेल, म्हणून मला इथे अपयश आलं आणि मला अधिक प्रयत्न करून मला ते कसं साध्य करता येईल याचा विचार कसा करायचा आहे, याचं मात्र छान मूलमंत्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला दिलेला आहे. या मंत्राचा आपण निश्चितच विचार करायचा आहे. आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत, नकारात्मकता जी आहे ती आपण काय करायची, दूर करायची आहे आणि कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रभावी आणि परिणामकारक अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे याचा मंत्र जो आहे तो स्वतः अवगत करायचा आहे. आणि हे जे काही आज आपण बघितलेलं आहे की त्याची कारणं काय आहेत किंवा ते कारणं दूर करण्यासाठी कोणकोणते प्रयोग तुम्हाला करायचे आहेत, कोणकोणते प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत आणि अभ्यासाची तयारी करत असताना कोणकोणत्या बाबींची गरज आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांचा समावेश आजच्या व्याख्यानामध्ये आपण केलेला आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपण स्वतःला ऑर्गनाइज करायचं आहे, वेळेमध्ये सगळं व्यवस्थित मॅनेज करायचं आहे आणि परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गुड लक.